सुमित असाच दारूची बाटली हातात घेऊन आपल्याच धुंदीत चालत घरी जात होता. चालत चालत तो रेल्वे क्रॉसिंगला पोहोचला. गाणं म्हणत म्हणत तो फाटक क्रॉस करत होता आणि मध्येच तो खळावर बसला आणि जोरजोरात गाणी म्हणू लागला. सुमितला नशेत तो काय करतोय की कुठे बसला आहे त्याची जरा पण जाणीव नव्हती. तितक्या जोरात गाडीचा आवाज आला, पण सुमितला काही शुद्ध नव्हते. तो आपल्याच धुंदीत गाणे म्हणत होता. गाडीचा आवाज हळूहळू मोठा होत होता. सुमितनं बघितलं की गाडी जवळ येत आहे. तो उठला आणि गाडीच्या समोर पटरीच्या मधोमध येऊन थांबला. त्याने डोळे बंद केले आणि दारूची बाटली हातातून सोडली आणि हळूच म्हणाला, केवढा. सुमितचा जीव मात्र जाणारच होता. तितक्यात एका मुलीने जोरात सुमितचा हात ओढला आणि सुमित पट्टीवरून खाली पडला. गाडी निघून गेली. सुमितला काही समजलंच नाही की नेमकं काय झालं. तो उठला आणि स्वतःसोबतच बोलायला लागला, मी मेलो की नाही? स्वर्ग कुठे आहे? सगळं काळं काळं दिसतंय. नरक असेल हे. यमदेव कुठे तुम्ही? मी सुमित आलो इथं, स्वागत करा माझं. तितक्यात ती मुलगी बोलली, थांब, तुला काही झालं नाही, सगळं ठीक आहे. मला वाचवलंस? जिवंत आहे तू, समजलं का? जा आता घरी. जिवंत? तू वाचवलंस मला? हो, मीच वाचवलं तुला. का वाचवलं मला? हे बघ, ऐक, घरी जा, खूप रात्र झाली आहे. घरी तुझी वाट पाहत असतील, जा. ते तू समज, घरी आई तुझी वाट पाहते. का स्वतःसोबत असं करतोय? जा घरी, जा. ती मुलगी अगदी प्रेमाने सुमितला बोलली. हे ऐकताच तो परत खाली बसला आणि रडू लागला. काय तोंड घेऊन घरी जाऊ? मला नाही जायचं. मी खूप चुका केल्या, पण आता बस. आता माझ्याकडून नाही होत आहे. तू काही चुकीचं केलं नाहीस. प्रत्येक माणसाच्या जीवनात असे दिवस येतात, जसं चांगला वेळ निघून जातो हे की निघून जाणार. पुढच्या महिन्यात माझं लग्न आहे आणि आज मी त्या लग्नासाठी नकार दिला. आईबाबांनी त्या मुलीच्या आईबाबांना काय सांगितले असेल, त्यांच्यावर काय बितली असेल, आणि ती मुलगी, तिची काय चूक होती बिचारी, तिची काय अवस्था असेल हे ऐकून काय करू काहीच कळत नाही. मग घरी जा आणि लग्नासाठी हो म्हणून टाक. नाही, लग्नाचा निर्णय तर मी असंच रागात घेतला होता. मला वाटलं नव्हतं की एवढं सगळं होऊन जाईल. मला तर फक्त केवढ्याला घाबरायचं होतं. पण यार, कायचं काय झालं. पूर्ण वाटोळं करून ठेवलं आहे मी. अजून काही बिघडलं नाही आहे. केवढ्याला जाऊन खरं सांगून टाक ना. मग नाही ऐकत ना ती. आणि आता जेव्हापासून तिला माझं लग्न जमलं हे कळलं, तेव्हापासून तर ती अजिबात बोलायला बघत नाही. मग आता तिला सांग की तू लग्न मोडलं तिच्यासाठी. सॉरी बोल तिला, माफी माग. ती ऐकेल का? हो ऐकेल ना. आणि आता घरी जा, आई वाट पाहते तुझी. तू पण जा, तुझी आई पण वाट बघत असेल. चल, मी तुला घरी सोडतो. तसंही खूप रात्र झाली. कुठे राहते तू सांग? मी येतो तुला सोडायला. मी तर इथेच राहते. इथं कुठं? मस्करी करू नको. चल, मी सोडतो तुला. अरे खरंच मी इथे राहते. थांब, तुला खोटं वाटतंय ना? सुमितला काहीच समजत नव्हतं. ती मुलगी वळून समोर एका रुळावर जाऊन थांबली आणि सुमित काही विचार करण्याआधीच वेगाने गाडी त्या रुळावरनं गेली. सुमित जोरात ओरडला, आई. गाडी तेथून निघून गेली. गाडी गेल्यावर सुमितने पाहिलं की तिथं कोणीच नव्हतं. सुमित खूप घाबरला. त्याचे शरीर घामाने भिजलं आणि तितक्यात सुमितला आवाज ऐकू आला, सुमित, घरी आई वाट बघते, जा लवकर घरी. आवाज ऐकता सुमितने मागे पुढे काय बघितलं नाही आणि धावत सुटला. फाटक ओलांडून तो पुढे जाऊन थांबला. सुमित खूप घाबरला होता. हिम्मत करून त्याने मागे पाहिलं आणि मागे पाहताच तो परत दचकला. ती मुलगी तिथंच त्या गाडीच्या कळावर उभी होती आणि सुमितला हात हलवून बाई म्हणत होती. हे बघताच सुमितने देवाचा नाव घेतल्याने जोरात धावत सुटला. जसा तसा सुमित बिल्डिंग जवळ पोहोचला. सुमितचे हातपाय अजून थरथरत होते. सुमित घराजवळ पोहोचला आणि जोराने बेल वाजवू लागला. आईने दार उघडलं. सुमित, काय झालं? घाबरलास की काय? श्वास घे आधी. थांब, मी बाबांना उठवते. नको आई, राहू दे. बाबांना उठवू नकोस. काही नाही झालं, मी ठीक आहे. तू जाऊन झोप. सुमितने आरामाचा श्वास घेतला. अरे पण अवस्था बघ तुझी, घामाने भिजला आहेस पूर्ण. काय झालं सांगशील? आई, बोललो ना, काही नाही झालं. तू जा आणि झोप आणि बाबांना उठवू नकोस. सकाळी बोलूया. सुमित बेडरूममध्ये आला आणि बेडरूममध्ये येताच
त्याला घरघरल्यासारखं वाटायला लागलं. सुमितच्या नजरेसमोर सगळं गोल गोल फिरत होता आणि तो एकदम बेडवर पडला आणि झोपी गेला. अगला स्टेशन डोंबिवली, नेक्स्ट स्टेशन डोंबिवली, पुढील स्टेशन डोंबिवली. सुमित एका ट्रेनमध्ये दाराच्या जवळ टेकून थांबला होता. गाडीत अनाउन्समेंट चालू होती. पुढील स्टेशनची अगदी मरणाची गर्दी. थांबायला सुद्धा जागा नव्हती. गाडी स्टेशनवर येऊन थांबली. लोक गाडीतून उतरत होते. त्याला सुमितने त्या मुलीलाही उतरताना पाहिलं आणि अचानक सुमितला असं वाटलं की जग जणू जगच्या जागेवर थांबलं आहे. सगळे आपापल्या जागेत स्तब्ध झाले. सुमितने हळूच त्या मुलीला आवाज दिला, ए तू कोण आहेस? ती मुलगी मागे वळली आणि अचानक सगळं जसं होतं तसं झालं. गाडी परत चालू झाली, पण त्या गाडीत सुमित आणि त्या मुलीला सोडून कोणीच नव्हतं. मला नाही ओळखत तू, पण मी ओळखते तुला. कोण आहेस तू? माझा जीव वाचवलास तू. मी तुझी सोलमेट. सोलमेट? हो, मी तुझा जीव वाचवला. पण काय, तू मला घाबरतेस ना, म्हणून मी जाते. तेवढ्यात गाडीबरोबर त्या फाटकच्या इथे येऊन थांबली आणि ती मुलगी खाली उतरली. मी आहे, इथेच आहे. तुला जर कुठे नाही भेटले तर इथेच भेटेन मी. आणि सुमित एकदम अलार्माचा आवाज ऐकून उठला. नशीब स्वप्न होतं. सुमित पुटपुटला. सुमित हॉलमध्ये येऊन खुर्चीवर बसला. तितक्यात बाबांनी विचारलं, कुठे होतास रात्री? काय झालं होतं? काही नाही बाबा, सगळं ठीक आहे. ठीक तर असणारच ना. तुम्हाला कुठे 4 लोकांमध्ये तोंड दाखवायचं असतं? जबाबदारी नावाची, शिस्त नावाची गोष्ट तर नाहीच ना आपल्यात. काय? बाबा, हो माहीत आहे मला, चूक झाली माझी. बाळा, चूक नाही, खूप मोठी चूक केली आहेस तू. तितक्यात आईने बाबांना मध्येच बोलताना अडवलं. अहो जाऊ द्या ना, चढवा, अजून डोक्यावर चढवा. बाबा रागात अजून निघून गेले. सुमित डोक्यावर हात ठेवून तिथंच बसून होता. आई जवळ आली आणि सुमितचा हात धरला. बाळा, हात धरताच आई मोठ्याने बोलली, सुमित काय झालं तुला बाळा? तुझं अंग तर तापले सगळं. काही नाही आई, जाऊ दे. जाऊ दे काय? जा तू जाऊन झोप. आज काय कुठे बाहेर जाऊ नकोस. मी डॉक्टरला पण घरी बोलवते. आईने सुमितला जबरदस्ती खोलीमध्ये पाठवलं आणि सुमित जाऊन झोपला. थोड्या वेळानंतर डॉक्टर आले. त्यांनी सुमितला तपासलं आणि एक इंजेक्शन दिलं. काही नाही, थोडा ताप आहे, बरं होऊन जाईल. ठीक आहे डॉक्टर. सुमित झोपूनच होता. रात्री तो जेवायलाही नाही उठला. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमित उठला. आता त्याला बरं वाटत होतं. तो ऑफिससाठी तयार झाला आणि नाश्ता करून निघाला. खाली उतरताना त्याने घरातून बाहेर निघायच्या आधी आईने त्याच्या हातावर एक काळा दोरा बांधला होता आणि सुमित निरखून त्या दोरालाच बघत होता. दिवस खूप चांगला गेला. संध्याकाळी घरी येताना सुमितने हिम्मत करून केवडाला कॉल केला, पण केवडाने कॉल उचलला नाही. सुमित चालत चालत फाटकजवळ पोचला. फाटक पाहताच त्याला परवा रात्री सगळं घडलेलं आठवायला लागलं आणि अचानक त्याच्या फोन स्टोरेजचे रिंग वाजले. सुमित ते बघून खुश झाला. केवडाचा फोन होता. हॅलो केवडा? सुमितने उत्तर दिलं. कॉल केला होतास? केवडा म्हणाली. हो. कशी आहेस केवडा? ठीक आहे मी. बरं मग लग्नाची शॉपिंग कशी चालू आहे? कुठलं लग्न केवडा? ते तर मी फक्त तुला घाबरण्यासाठी बोललो होतं. खरं तर असं काहीच नाही आहे. मला घाबरण्यासाठी खोटं बोलू शकतोस, पण माझ्या घरी येऊन तू आईबाबांसोबत बोलू नाही शकत. बोलतो ना केवडा, तू बोल. आता बोलू का? का यायचं आहे तुला? नको येऊस ना, मला गरज नाही आहे. मी विसरून गेले तुला, तू पण विसरून जा. परत कधी चुकून पण कॉल करू नकोस मला. केवडा ऐक तर. केवड्याने काहीच ऐकलं नाही आणि फोन ठेवून दिला. सुमित एकदम शांत झाला आणि घरी निघून आला. रात्रीची वेळ होती. सुमित झोपला होता आणि केवडाचा विचार करत करत होता. तितक्यात त्याला परवा रात्रीचा किस्सा आठवला. ती मुलगी बोलली होती, अजून काही बिघडलं नाही, केवडाला जाऊन खरं सांगून टाक. सुमित स्वतःसोबतच बोलू लागला. नो डाऊट ती मुलगी भूत होती, पण तिने माझा जीव वाचवला, मला त्रास नाही दिला. आणि इतकंच नाही, ती बोलली पण मला की केवडाला खरं सांगून टाक. आणि बहुतेक म्हणूनच मी आज हिम्मत केली केवडासोबत बोलायची. ती कोण आहे यार? तेव्हा सुमितला त्याचं स्वप्न आठवलं. जर कुठे नाही भेटले तर मी इथंच भेटेन. हे आठवताच सुमित पटकन उठला आणि फाटक जवळ गेला.
सुमितला भीती पण वाटत होती, पण ती मुलगी कोण आहे, तिने सुमितला का वाचवलं, सुमितला ते माहिती करायचं होतं आणि त्यासाठी त्या मुलीचं भेटणं गरजेचं होतं. सुमित फाटक ओंडाळून त्या कळावर आला आणि इथं तिथं तिला शोधू लागला, पण ती मुलगी सुमितला कुठेच दिसत नव्हती. सुमित विचारात पडला की नेमकं काय करावं. त्याला भीती पण वाटत होती. रात्रीचा काळोख आणि त्यात रेल्वेचा फाटक. सुमितला काही सुचत नव्हतं की काय करावं. तेव्हाच तो हळूच बोलला, तू बोलली होतीस ना की भेटशील मला इथे, मी नाही घाबरत तुला. ए समोर सोलमेट. तेव्हाच एका बाजूने हळूच आवाज आला, सुमित सुमित. आवाज ऐकताच तो दचकला. त्याचे हात थरथरायला लागले. त्याच्या कपाळावर घाम फुटला आणि तो मागे फिरला. मागे फिरताच त्याने पाहिलं की रात्रीच्या काळोखात, जिथं काहीच दिसत नव्हतं अशा गुप्त काळोखात, नुसताच त्या मुलीच्या चेहऱ्यावर उजेड उठून दिसत होता. जणू कोण भूत नाही, पण एखादी अप्सराच स्वर्गातून खाली उतरली. मग काय बोलली केवढा? ती मुलगी तुला कसं माहीत मी केवढा सोबत बोललो? मला माहीत आहे, पण तू हे सांग की काय झालं, मिटलं तुमचं भांडण? नाही ना, आता तर खूप रागवली आहे ती. म्हणे फोन पण करू नकोस कधी. काय करू काही समजत नाहीये मला. एकतर बाबा नीट बोलत नाहीयेत, वरून केवढा पण. काय करू काहीच कळत नाही. हो हो धीर घे, सगळं ठीक होईल. ए बस. सुमित त्या मुलीसोबत तिथेच रुळावर बसला. अच्छा, मला एक सांग, असं काय झालं होतं की तुझं आणि केवढाचं भांडण झालं? जरा मला तुमची स्टोरी सांगशील? सुमित थोडं गालातच हसला आणि बोलला, खूप चांगलं चालू होतं सगळं. अजून पण आठवतो तो कॉलेजचा दिवस, जेव्हा पहिल्यांदा मी केवढ्याला पाहिलं होतं आणि कधी आम्ही दोघं एकमेकांच्या एवढे जवळ आलो काही कळलंच नाही. बघता बघता कॉलेजचे 3 वर्ष निघून गेले. ती पण जॉबला लागली आणि मी पण. प्रत्येक रविवारी आम्ही ठरवून भेटायचो. मूव्ही डिनरसाठी. खूप मस्त चालू होतं. मग एवढं चांगलं चालू असताना का भांडलास तिच्यासोबत? ती मुलगी म्हणाली. त्या दिवशी मी तिला लग्नासाठी प्रपोज केला आणि ती म्हणाली की सुमित तिच्या आणि केवढाबद्दल त्या मुलीला सांगू लागला. सुमित, माझं तुझ्या खूप प्रेम आहे, पण मी घरी नाही सांगू शकत. मला भीती वाटते. मला नाही वाटत की बाबा आपल्या लग्नासाठी परवानगी देतील. प्लीज जसं चालू आहे तसं चालू दे. केवढा म्हणाले, आज ना उद्या तुला बाबांना सांगावंच लागेल ना. आपण आयुष्यभर तर असं नाही जगू ना शकत. 4 वर्ष झाले आपल्या रिलेशनशिपला. आपण पुढचा विचार केला पाहिजे. सुमित प्लीज. पण मी कधी पुढचा विचार केलाच नाही. केवढा तू हे काय बोलतेस? आज झाले काय तुला? सुमित प्लीज, सीन क्रिएट करू नकोस. प्लीज केवढा, सीन मी नाही क्रिएट करत, तू करतेस. सुमित, माझ्यात हिंमत नाही आहे खरंच, आणि मी त्यासाठी काहीच नाही करू शकत. प्लीज जबरदस्ती करू नकोस. जबरदस्ती? जर असंच करायचं होतं तर मग इतके वर्ष का अडवून ठेवलंस मला? का असे प्रेमाचे स्वप्ने दाखवलेस? सुमित, ती स्वप्ने मी पण बघितली आहेत तुझ्यासोबत, पण तुला ते पूर्ण नाही ना करायचे. हे ऐकून केवढा गप्प बसली आणि पुढे काहीच बोलली नाही. मीही पुढे काय बोललो नाही ना, तर केवढा काय बोलली आणि तसाच तिथून निघून गेलो. 2 दिवस निघून गेले. केवढाचा काही फोन नाही आला. तेव्हा मी समोरून कॉल केला. हॅलो केवढा. बोल. 2 दिवस झाले काहीच कॉल नाही, मेसेज नाही. काय झालं? ठरवून घेतलंस का? हा ब्रेकअप? इतकं ऐकताच केवढा अगदी रागात बोलली. हो ठरवलंय. तुला वाटतंय ना? तर हो, करायचं आहे मला ब्रेकअप. नाही राहायचं मला अशा व्यक्तीसोबत जो मला समजून घेत नाही. इतकं सांगून केवढ्याने रागात फोन ठेवून दिला. मला काहीच कळत नव्हतं की काय चाललंय, पण इतकी खात्री होती की केवढा आता नाही भेटणार. बघता बघता 1 महिना निघून गेला. मी खूप प्रयत्न केले, पण शेवटी एकच उत्तर मिळालं. सुमित, तुला कळतं का नाही, मी नाही आहे रेडी लग्नासाठी. मग हे प्रेम, हे सगळं काय टाइमपास होतं? तुला जे समजायचं आहे ते समज, मला फरक पडत नाही. मी त्यापुढे केवढासोबत बोलण्याचा प्रयत्न पुढे केला नाही. याचमध्ये केवढाने भरपूर प्रयत्न केले माझ्यासोबत बोलण्यासाठी. मग मी ते नेहमी टाळत गेलो आणि 2 महिन्यानंतर शेवटी केवढाला भेटायला तयार झालो आणि ते दोघे भेटलो. मी शांत बसलो होतो. केवढा सारखं माझ्याकडे बघत होते. बस ना आता, किती तो राग. सॉरी ना शोना.
माझं लग्न ठरलंय. पुढच्या महिन्यात लग्न आहे माझं. केवढा आहे ऐकून शॉक झाली. पुढे काय बोलावं नेमकं तिला काय कळतच नव्हतं. मी एवढं सांगून उठून निघून गेलो आणि केवढा तिथंच बसून रडू लागले. वेगाने एक रेलगाडी समोरच्या कळावरून गेली आणि सुमीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती मुलगी सुमीच्या जवळ आली आणि त्याचा हात पकडायला जातच होती तितक्या सुमीत मागे वळला. ती मुलगी मग थोडी मागे झाली आणि बोलली, मग पुढे काय झालं? केवढ्याने मला मनवायचा खूप प्रयत्न केला, पण मी हट्ट पकडून बसलो होतो. प्रेम नेमकं काय आहे ते समजलंच नाही मला. आधी ती हट्ट पकडून बसली होती आणि जेव्हा तिला समजलं तेव्हा पण शेवटी मी ठरवलं. मला पण करमत नव्हतं, पण हे समजेल मला त्याआधीच मी खूप मोठी चूक करून बसलो होतो. लग्नाची वेळ जवळ आली होती. त्या दिवशी घरी पाहुणे आले होते आणि मी दुपारी घरी पोहोचलो. अरे सुमित, आलास तू? आई बोलली. बघा बघा, नवरदेव आला. घरात पाहुणे आले होते. त्यातून काही बायका हसत म्हणाल्या, बाळा आता थोडे दिवस बाहेर फिरणं बंद कर, लग्नाची वेळ जवळ आली. पाहुण्यातील एक बाय बोलली, कुठे होतास? चल पटकन. आई बाबा कुठे आहेत? बाबा आत बसले आहेत बघ. तुझ्या बाबाची आत्या आहे, पाया पड. आई बाबा कुठे आहेत? मला भेटायचं आहे त्यांना. काय झालं, असं का वागतोस तू? आई इथं आहे मी. काय झालं? बाबा आतून बाहेर आले. बाबांना बघून मी थोडं घाबरलो, पण मग हिम्मत करून पुढे जाऊन मी बाबांना सांगून दिलं, बाबा मला लग्न नाही करायचं. काय बोलतोस? पाहुणे आले आहे. चल मस्करी करू नकोस, भेट सगळ्यांना. बाबा मी मस्करी करत नाहीये, खरंच बोललोय, मला लग्न नाही करायचे. मी ओरडून बोललो. बाबांनी पुढे काही विचार न करता जोरात मला कानाखाली वाजवली. घरात एकदम शांतता झाली. सगळे माझ्या आणि बाबांकडे बघत होते. सुमित काय बोलतोस हे तू? आई काय बोलतोस निर्लज्ज कुठला? पिऊन आला आहेस का? थोड्या दिवसात लग्न आहे आणि आता हे असला फालतूपणा करतोस? बाबा म्हणाले, अहो ऐकून तर घ्या काय म्हणतोय तो. आई म्हणाली, बाबा मी खरं बोलतोय, माझ्या मर्जीच्या विरुद्ध लग्न झालं तर मी नाही जगू शकणार. सुमित तुझ्या मर्जीच्या विरुद्ध? तू स्वतः बोललास. तू मुलीला पाहिलं सगळं तुझ्या मर्जीने केलं तरी. सुमित आपलं सोड, त्यांचा विचार कर. लोकांना ते काय सांगतील हे जर त्या मुलीला कळलं तर? बाळा थंड डोक्याने विचार कर. आई काही विचार करायची गरज नाही. तुझी मर्जी असो किंवा नसो तुला लग्न करावे लागेलच. बाबा म्हणाले, बाबा मी लग्न नाही करणार. सुमित म्हणाला, मग निघ माझ्या घरातून, निघ. बाबा म्हणाले, अहो थांबा, काय करताय तुम्ही? आई बाबांना मला धक्के मारून बाहेर हाकलून दिलं. 2 दिवस मी घराबाहेर होतो. मला खूप अपराधी वाटत होतं. माझी चूक मला कळली होती. त्या दिवशी मी कंटाळून विचार केला की एकच उपाय आहे, आत्महत्या. पण तेही नशिबात नव्हतं. तू मला वाचवलंस. सुमितचे डोळे भरून आले. रडतोस कशाला? आयुष्य अजून संपलं थोडे आहे. तुझ्याकडे अजून पण वेळ आहे. तू तुझी चूक सुधारू शकतोस. कसं? मी आहे ना. जा तू घरी आणि बघ, उद्यापर्यंत सगळे तुझे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. पण कसं? माझ्यावर विश्वास ठेव. ऐक, मला परत भेटायला येशील ना? त्या मुलीने विचारले. हो नक्कीच येईल मी. चल माझ्या ट्रेनची वेळ झाली. असं म्हणत ती मुलगी रुळाच्या मधोमधत चालत होती आणि चालता चालता ती अदृश्य झाली. सुमित मग घरी गेला आणि झोपी गेला. सकाळी झोपेतून उठल्यावर आज दिवस चांगला जाऊ दे देवा, सुमित असं म्हणत म्हणत मोबाईल हातात घेतला आणि मोबाईलमध्ये बघताच आनंदाने नाचू लागला. केवढ्याचा मेसेज आला होता, दुपारी भेट मला. सुमितला तेव्हा आठवलं ती मुलगी बोलली होती तुझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील. सुमित गालातल्या गालात हसला आणि लगेच केवढ्याला भेटण्यासाठी निघाला. सुमित केवढ्याच्या ऑफिस खाली येऊन तिची वाट पाहत होता. 3 तास झाले पण केवढा आलीच नाही. तिचा फोनही लागत नव्हता. सुमित सारखा इकडून तिकडे चक्रा मारत बसला होता. तेव्हाच त्याची नजर केवढ्यावर पडली. सुमितच्या जवळ येऊन थांबली. दोघेही शांत उभे होते. कोणाचं एकमेकांसोबत बोलत नव्हतं. कशी आहेस? सुमित हळूच बोलला. किती वेळ झाला तुला येऊन? बराच वेळ झाला असेल ना. ॲक्च्युली ते एक मीटिंग होते आणि मी सांगायला विसरले तुला. वरून रेंज पण नव्हती सेलमध्ये. सुमित फक्त केवढ्याकडे बघत होता. तो एका शब्दाने काहीच बोलला नाही. कसा आहेस? केवढा म्हणाली.
ठीक आहे मी. तू बोल, तू कशी आहेस? सुमित, मी पण ठीक आहे. बस ठीक? हो ठीक. केवढा? सॉरी. खरं सॉरी, पण आपण नॉर्मल आधीसारखं नाही का वागू शकत? म्हणजे गेल्या किती महिन्यापासून आपली भेट नाही झाली, वरून ते सगळं लग्नाचं प्रकरण. केवढा, मला काही करून तू हवी आहेस. आय जस्ट लव यू यार. सुमितने एका श्वासात मनात जे आलं ते केवढ्याला बेधडक सांगून टाकलं. आणि मग लांब श्वास घेत तो केवढाकडे पाहत होता. केवढा शांत उभी होती, सुमितकडे एकटक बघत होती. चूक तर माझी आहे सुमित, समजू नाही शकले तुला, पण तू गेल्यानंतर मला कळलं की. केवढा, सोड ना, जाऊ दे सगळं. शोना, सॉरी सॉरी शोना. केवढाने सुमितला तिच्या मिठीत घेतलं. लव यू सो मच शोना, केवढा प्रेमाने बोलले. आता पुढे काय सुमित? केवढाने विचारले. पुढे काय, चांगला मुहूर्त बघून लग्न करूया. काय म्हणतेस, करशील ना लग्न? सुमित बोलला. हा, पण घरी बघूया, जे होतंय ते चांगल्यासाठीच होतं. सुमित शांत झाला, मग एकदम बोलला. केवढा, चल. कुठे? चल सांगतो. सुमित केवढ्याला त्याच्या घरी घेऊन आला. घरात जायच्या आधी केवढ्याने सुमितला विचारलं. सुमित, आर शुअर? येस, डॅम शुअर. सुमितने बेल वाजवली व आईने दार उघडला. सुमित, या आत या. आईने दोघांना आत बोलवले. सुमित केवढ्याला घेऊन आत आला. नमस्कार आई. नमस्कार बाळा. तुम्ही एकत्र काम करता का? आईने विचारले. नाही आई, केवढा बोलले. तेवढ्या सुमितने विचारले. आई बाबा कुठे आहेत? आहेत आतमध्ये. अहो, ऐकता का जरा, बाहेर या. काय झालं? बाबा बाहेर आले. केवढ्याला बघताच बाबा बोलले. अच्छा, मैत्रीण आली आहे का सुमितची? बरं बसा. केवढ्याने बाबांना नमस्कार केला. बाबा, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. सुमित बोलला. बोल ना मग. बाबा, ही केवढा, माझं हिच्यावर प्रेम आहे. बाबा, मला माहीत आहे मी खूप चुका केल्या, पण मी यावेळेस माझ्या चुका सुधरवतोय. मला एक चान्स द्या प्लीज बाबा. बाबा शांत झाले व आई पण शांत झाली. दोघे एकमेकांकडे पाहू लागले. पोरी, तुझ्या घरी माहीत आहे का हे सगळं? हो बाबा, माहीत आहे. केवढा हळूच बोले. ठीक आहे मग, जशी तुमची इच्छा. बाबा म्हणाले. बाबा, थँक्यू सो मच. सुमित हे ऐकून खूप खुश झाला. बाळा, तू खुश आहेस ते चांगलंच आहे. तुला असं बघून आज मी पण खुश आहे. बस हीच हिंमत जर तू आधी केली असती तर जे सगळं घडलं ते घडलं नसतं. अहो, जाऊ द्या ना, देवाच्या कृपेने आता सगळं नीट होतंय, आई म्हणाली. बाबा, जे सगळं घडलं त्यात माझीही चूक आहे. खरं तर सगळं माझ्यामुळे झालं. केवढा बोलले. असो, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. सुमित, जा तिला घरी सोडून ये. बाबा म्हणाले. हो बाबा. केवढा आईबाबांना भेटून सुमितसोबत घरी जाण्यासाठी निघाले. सुमितने केवढ्याला घरी ड्रॉप केला आणि हसत हसत घरी येण्यासाठी फिरला. पण येताना सुमित फाटकजवळ थांबला आणि सोलमेट बद्दल विचार करत तो हळूहळू चालत रुळावर आला. तो सोलमेट बद्दल विचार करत होता तितक्यात, अरे आलास? मला वाटलं आता काय तू येणार नाहीस, ती मुलगी म्हणाली. सुमित त्या मुलीला बघताच खुश झाला. हो मग काय, आलो मी. आणि का नाही येणार मी? यार, आज मी खूप खुश आहे. तुला माहिती आहे, केवढ्याने माझं लग्न होणार आहे. जस्ट इमॅजिन यार. आज मी तिला घरी घेऊन गेलो होतो. केवढा बाबांना आईला भेटली आणि बाबांनी लग्नासाठी मंजुरी पण दिली. येस, वाव, मस्तच. म्हणजे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले तुझे, ती मुलगी म्हणाली. हो, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले आणि हे सगळं तुझ्यामुळे झालं. तू जसं सांगितलं होतं ना, सगळं तसं झालं. थँक्यू सो मच यार. सुमित, अरे बस, ती मुलगी म्हणाली. नाही, तुझं जितकं आभार मानू तितकं कमीच आहे, सुमित म्हणाला. अच्छा, बरं चल, जाऊ दे ते सगळं. बस थोड्या वेळ, दमला आहेस खूप, ती मुलगी म्हणाली. सुमित त्या मुलीसोबत रुळावर जाऊन बसला. आज त्या मुलीचा चेहरा काय जास्तच उजळून दिसत होता. एक सांगू, सुमित म्हणाला. बोल ना, ती मुलगी म्हणाली. आज तू रोजपेक्षा खूप सुंदर दिसते, सुमित म्हणाला. अच्छा, असं होय, ती मुलगी म्हणाली. खरं मला एक सांगशील? सुमित, हां बोल ना, ती मुलगी म्हणाली. तू कोण आहेस? माझी एवढी हेल्प का केलीस? मी पण एक साधारण मुलगी होते. माझी पण फॅमिली आहे.
बाबा, आई, बहीण सगळं मस्त चालू होतं. एक दिवस रोजच्या गाडीने घरी जात होते. त्या दिवशी खूप गर्दी होती गाडीमध्ये. माझा पाय सरकला आणि मी चालत्या गाडीतून पडले. आई बाबा खूप रडले होते त्या दिवशी. मी बघत होते त्यांना रडताना. म्हटलं पण मी त्यांना की रडू नका, पण सोड, जाऊ दे. ती मुलगी बोलता बोलता शांत झाली. आज जर मी इथं जिवंत उभा आहे तर फक्त तुझ्यामुळे, आणि मलाही तुझ्यासाठी काहीतरी करायचं आहे. मला सांग, असं काय करू ज्याने तुला मुक्ती मिळेल? सांगितलं तरी ते आता शक्य नाही सुमित. असो, माझ्या गाडीची वेळ झाली, येते मी. ती मुलगी उठून जाऊ लागली तेव्हाच अचानक मागे फिरली आणि बोलली, जर तुला माझ्यासाठी काय करायचं आहे तर माझं हे काम करशील? हे ऐकून सुमित झटकन उठला. हो, मग काय करेन ना, तू सांग फक्त काय ते, सुमित म्हणाला. पण आधी मला प्रॉमिस कर की ते काम झाल्यानंतर तू मला शोधत इथं परत येणार नाही. का असं? म्हणजे तू? हो, बघ जर करू शकतो तर. सुमितने थोडा विचार केला आणि मग बोलला, ठीक आहे, नाही येणार मी, पण तुला कधी विसरणार नाही मी. माझ्या हृदयात नेहमी तुझी वेगळी जागा राहणार. त्या मुलीने सुमितच्या डोळ्यात अगदी प्रेमाने बघितला आणि मग बोलली, तू इन्शुरन्स ऑफिसमध्ये काम करतोस ना? हो, मी माझ्या नावावर इन्शुरन्स पॉलिसी काढली होती, पण ती अजून बाबांना मिळाली नाही आहे. बस तेवढी एक मदत कर. माझे बाबा खूप अडचणीत आहेत. बस एवढंच. जितकं होईल तितकं लवकर घरी चेक पाठवून देणार मी. काळजी करू नकोस. बरं, या निमित्ताने तुझं नाव तरी कळेल आज मला. रोहिणी, ती मुलगी म्हणाली. म्हणजे ही आपली शेवटची भेट आहे. हो, पण घाबरू नकोस, मी आहे तुझ्यासोबत, रोहिणी म्हणाली. रोहिणी, असं का झालं? सुमितने प्रश्न केला. रोहिणी सुमितकडे बघून हसली आणि बोलली, उत्तर लवकर मिळेल. इतकं सांगताच रोहिणी पुढे चालू लागली आणि चालता चालता ती अदृश्य झाली. सुमितला काहीच कळलं नाही की रोहिणी असं का बोलली. सुमित हळू स्वरात प्रेमाने बोलला, रोहिणी. सकाळी सुमित ठरवल्याप्रमाणे लवकर ऑफिसला गेला आणि रोहिणीची फाईल त्याने मागून घेतली आणि त्यावर कामाची सुरुवात केली. सगळं करता करता दुपार झाली. तेव्हा सुमितच्या मोबाईलची रिंग वाजली. केवडाचा फोन होता. हॅलो, बोल. बिझी आहेस का? हो, थोडं. काय झालं, बोल ना. काही नाही, तुझ्या ऑफिसच्या खाली उभी होती. फ्री असल्यास तर कॉफी प्यायला जाऊया. बरं, ठीक आहे, येतो मी 10 मिनिटात. केवडा सुमितला कॉफी हाऊसमध्ये घेऊन आली. दोघे पण बसले होते तेव्हाच केवडाने विचारलं, सुमित, काय झालं? तू इतका शांत का आहेस? सुमित बोलला, काही नाही, शांत कुठे मी. अच्छा, बरं. केवडा, एक विचारू? अचानक मध्ये काल खूप काही घडलं ना? अच्छा, बरं, आठवलं. काल तू बोललीस की तुझ्या घरी माहीत आहे. हे कधी झालं? केवडा थोडी लाजली आणि बोलले, परवा जेव्हा तुझा कॉल मी कट केला, आई मागे उभी होती. आईने आपलं फोनवरचं बोलणं ऐकलं. मग जेव्हा आईने मला विचारलं तेव्हा मी सगळं आईला सांगितलं. इनफॅक्ट तुला माहीत आहे, आई सगळं ऐकून खूप इम्प्रेस झाली. शेवटी आईच्या बोलण्यावर मी तुला हिम्मत करून मेसेज केला आणि भेटले. रोहिणी, सुमित मध्येच बोलला. केवडा म्हणाले, काय बोलते? त्यावर सुमितचं लक्ष नव्हतं. काय बोललास? रोहिणी? ही कोण आहे रोहिणी? केवडा म्हणाली, काही नाही केवडा, ऐक, मला एक अर्जंट काम आहे, मी निघतो. संध्याकाळी भेटूया. सुमित तेथून उठून निघून गेला. सुमित फटाफट ऑफिसमध्ये आला आणि रोहिणीची फाईल घेऊन तो सरांच्या केबिनमध्ये गेला. सर, मे कमिंग? हां, कमिंग. शुअर सर. आज सकाळपासून या एका फाईलवरच काम करत होता तुम्ही. काय झालं? एनिथिंग पर्सनल या वाट? यस सर. ही माझी जवळची मैत्रीण होती. सर, 2 महिन्यापासून अडकली आहे ती फाईल. सो ओके, लेट मी चेक. सुमित फाईल ठेवून निघून गेला आणि संध्याकाळपर्यंत चेक रेडी झाला. जास्तीचा चेक हातात आला. सुमित खूप खुश झाला. आता उशीर अजून नको करायला, मीच जाऊन चेक देऊन येतो स्वतः. सुमितने मनातच ठरवलं आणि सुमित रोहिणीच्या घराचा पत्ता घेऊन निघाला. 4:30 झाले होते. सुमित रोहिणीच्या घराबाहेर थांबला होता. घराच्या इथं पोचताच त्याचे हातपाय थंड पडले. सुमित जसा तसा घराच्या दारावर येऊन थांबला. दरवाजा उघडाच होता. सुमितने हाक मारली, कोणी आहे का? रोहिणीची छोटी बहीण तितक्यात आली. हां, 1 मिनिट. पण तिने जसं सुमितला बघितलं ती बोलली, तुम्ही? आणि ओरडून तिने बाबांना हाक मारली. बाबा? सुमित शॉक झाला की ही त्याला कशी ओळखते. तुम्ही मला कसं ओळखता?
सुमित तितक्या रोहिणीचे बाबा तिथं आले. रोहिणीच्या बाबांनी जसं सुमितला बघितलं आणि बोलले, तू इथं, तुझी हिंमत कशी झाली इथे यायची, निघ येथून. अरे काका, तुम्ही काय बोलताय, ऐका तर. पण रोहिणीचे बाबा काहीच ऐकत नव्हते. सुमितला त्यांनी धक्के मारून घराच्या बाहेर काढलं आणि दार बंद करून टाकलं. सुमितला काहीच समजत नव्हतं की काय करावं. जे काही घडत होतं त्याला काहीच कळत नव्हतं की काय आणि का होतंय. सुमितने पॉलिसीचा चेक दाराच्या खालून आत टाकला आणि खाली उतरला. काय कसे लोक आहेत, सुमित असं म्हणत जात होता तेवढाच केवडाचा फोन आला. कुठे आहेस तू, कधीची वाट बघते मी. केवडा, ऐक, घरी जा, उद्या भेटूया, जरा कामात आहे मी. कामात म्हणजे कुठे आहेस, केवढा बोलतच होते आणि सुमितने तेथून फोन ठेवून दिला. सुमित जे काही आता झालं त्याचा विचार करत होता तेव्हाच त्याला बाबांचा फोन आला. हॅलो, हां बाबा बोला. सुमित, कुठे आहेस तू, मूर्ख कुठला, एवढं सगळं करून तुझं पोट भरलं नाही का. बाबा काय झालं, तू रोहिणीच्या घरी का गेला होता. हो बाबा, मी ते बाबा. एक मिनिट, तुम्हाला कसं माहीत मी रोहिणीच्या घरी गेलो होतो. रोहिणी, ओह शेट. सुमितने फोन ठेवला आणि एका क्षणासाठी शांत झाला. सुमितला घाम फुटू लागला, त्याचे हात पाय थंड पडले, अचानक घसा पण सुकला. नो 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 यार. सुमित पटकन फाटकजवळ पोचला आणि रुळावर येऊन जोर जोराने ओरडू लागला, रोहिणी रोहिणी. तेव्हा समोरून गाडी आली. सुमित स्वतःला वाचवण्यासाठी फिरला आणि पाय सरकून तो रुळाच्या दुसऱ्या बाजूला पडला. गाडी वेगाने निघून गेली. सुमित रडू लागला. जसं तसं उठून उभा राहिला आणि परत जोरात तो ओरडला, रोहिणी प्लीज यार, रोहिणी. सुमितच्या डोक्यावरून रक्त येत होतं. तो रडत रडत जोर जोरात रोहिणीला हाक मारत होता. इथे एक बाजूने गाडी जात होती पण रोहिणी काय आली नाही. सुमित डोक्यावर हात ठेवून तिथेच बसला. घरून सारखा फोन येत होता. केवढा पण त्याला सारखं कॉल करत होती म्हणून त्याने मोबाईल ऑफ करून टाकला. रात्र झाली पण सुमित काय त्या जागेवरून हलला नाही. 2:30 वाजून गेले होते आणि अचानक सुमित बसल्या बसल्या खाली पडला. पडल्यानंतर जेव्हा सुमितने मान वर करून पाहिलं, समोर त्याला एक वेगाचा प्रकाश दिसू लागला. तो प्रकाश हळूहळू त्याच्या जवळ येत होता. सुमितला स्पष्ट काही दिसत नव्हतं. त्याच प्रकाशातून रोहिणी हळूहळू चालत सुमितच्या जवळ आली. तिने त्याला हात देऊन उभं केलं. प्रॉमिस केलं होतंस ना तू की नाही येणार परत, मग का आलास. आणि हा काय वेडेपणा आहे, इथं का बसला आहेस. रक्त येतंय, कळत नाही तुला, घरचे वाट पाहतात. केवढा पण कॉल करते ना. सुमित बस रोहिणीला एकटक बघत होता. त्याचे डोळे भरून आले आणि तो हळूच बोलला, रोहिणी. हा सुमित, माझ्यामुळे तुझा जीव गेला ना, माझ्यामुळे तू आज. सुमित, तुझी काही चूक यात आता नाही रोहिणी, सगळी चूक माझी आहे. केवढासोबत ब्रेकअप नंतर मी खूप शांत राहायला लागलो. घरून काम आणि कामावरून घर, बस हीच लाईफ होती माझी. पण अचानक एक दिवस तर एके दिवशी तो ऑफिसवरून घरी आला होता. आलास, चला हातपाय धुवून ये, मी जेवण वाढते. नको आई, मी जेवण आलोय आज. अच्छा बरं, एक तुझ्या रूममध्ये बघतो एक कवर ठेवला आहे, बघून घे आणि काय उत्तर आहे ते सावकाश सांग मला. बाबा म्हणाले, ठीक आहे बाबा. सुमित त्याच्या खोलीमध्ये गेला. बेडवर समोरच तो कवर होता पण त्याने तो उघडून बघितलाच नाही. त्यात रोहिणीचा फोटो होता. सुमितने कवर उचलल्याने रागात तो कवर डस्टबिनमध्ये फेकून तसा झोपला. सकाळ झाली. सुमित जसा बेडरूममधून बाहेर आला. काय मग, हो म्हणायचं की नाही. बाबा म्हणाले, कसलं बाबा काय. अरे तू फोटो बघितलास नाही ना त्या मुलीचा. हां बघितला ना बाबा, मग काय हो म्हणू ना. सुमित शांत झाला आणि मग रागात त्याने हो म्हटलं. त्याने विचार केला की केवढ्याला आता माझी व्हॅल्यू कळेल. बरं मग मुलीला बघून घे. तसं पुढच्या महिन्याला आपण साखरपुडा करून टाकूया. काय बरोबर ना. बाबांनी आईला विचारलं. हो मग काय, अगदी बरोबर. आई म्हणाली, बाबा मला ऑफिसचं खूप काम आहे, मी नंतर भेटेन पोरीला, हवं तर, आता नको. अच्छा ठीक आहे, पण लवकर बघून घे. तसं मुलीच्याकडून हो आहे बरं का. तसं मला माहीतच होतं की तू पण हो म्हणशील, म्हणून मी पण आधीच सगळं नक्की करून आलोय कालच. रोहिणीला नंबर दिला आहे तुझा, बघ फोन येईल तुला. बाबा नंबर का दिला तुम्ही. अरे हो चालतं की आजकाल.
बाबा म्हणाले. सुमित जेव्हा ऑफिसला आला तो शांत बसून विचार करत होता तेव्हाच त्याचा फोन वाजला. अनोळखी नंबर बघून त्याला खात्री झाली की त्या मुलीचा फोन असणार. तरी सुमितने फोन उचलला. हॅलो, कोण? हॅलो सुमित, रोहिणी हळूच बोलली. तिच्या बोलण्यावरून तिची भीती स्पष्ट कळत होती सुमितला. हां बोला, मी रोहिणी बोलते. हां बोला. काही नाही, ते काल काका मागणं घेऊन आले होते घरी. हां, तुम्ही बिझी आहात का? हवं तर नंतर बोलूया. नाही तसं काही नाही. अच्छा ठीक आहे. संध्याकाळी फ्री आहेस का तू? हां ठीक आहे, भेटूया मग. हो चालेल. सुमितने फोन ठेवला आणि तो विचार करत होता की त्याला केवढाचा कॉल आला. हॅलो सुमित, प्लीज भेट ना एकदा संध्याकाळी ऑफिसनंतर. ठीक आहे. सुमितने एवढं सांगून फोन ठेवला. संध्याकाळ झाली इथं रोहिणी सुमितची वाट पाहत होती. तिथं सुमित केवढ्याला भेटायला गेला. सुमित येऊन शांत बसला होता. केवढा सारखं सुमितकडे बघत होते. बस ना आता, किती तो राग. सॉरी ना, माझं लग्न ठरलंय. पुढच्या महिन्याला लग्न आहे माझं. केवढा हे ऐकून शॉक झाली. पुढे काय बोलावं नेमकं तिला काय कळतच नव्हतं. सुमित उठून निघून गेला आणि केवढा तिथंच बसून रडू लागली. सुमित तेथून घरी जाण्यासाठी निघाला. तो विसरूनच गेला की रोहिणी त्याची वाट पाहत होती. तेव्हाच रोहिणीचा फोन आला सुमितला. सुमित फोन उचलताच बोलला, सो सॉरी, ते कामात लक्षात नाही राहिलं. ओके, एक तुला सांगायचं होतं. काय? सांग ना. सुमितने रोहिणीला त्याच्या आणि केवढाबद्दल सगळं काही सांगितलं आणि मग शेवटी बोलला, बघ मला थोडा वेळ हवा आहे. मी थोडा रिलॅक्स झालो की आपण भेटूया. ठीक आहे, काही हरकत नाही. तुला वाटेल तेव्हा भेटूया. रोहिणी घरी आली. मग काय सुमितला भेटलीस? हो बाबा, बरं आहे. आजकालचं मुलगा मुलगी सगळं ठरवून घेतात. रोहिणी लाजून बेडरूममध्ये गेली. ताई, कसा आहे मुलगा? काय बोलला भेटल्यावर? फोटोमध्ये तर हिरो दिसतो, पण असं समोरासमोर कसा दिसतो? माहीत नाही, भेटली नाही मी त्याला. पण आता तर तू बोललीस ताई की भेटून आलीस. हो, तसं तो माझ्यासोबत फोनवर बोलला, पण मला असं वाटलं की तो माझ्यासमोर उभा राहून बोलतोय. खूप काय सांगितलं त्याने त्याच्या लाईफबद्दल. लपू पण शकला असता, पण नाही, आणि तेच मला खूप आवडलं. दिवस असे जात होते. त्यात रोहिणीने भेटण्याचा विषय काढला की सुमित सारखं टाळायचा. सुमित एक दिवस जेव्हा संध्याकाळी घरी आला तेव्हा त्याला बाबांनी पत्रिका दाखवली. पत्रिका बघूनच सुमितचे होश उडाले. पुढे काय बोलावं त्याला कळतच नव्हतं. बाबा, पण अचानक कुठे? आता काय तुमचं चांगलं जुळलं पण आहे. आता बघ, पुढच्या महिन्यानंतरचे पुढचे 6 महिने कुठला चांगला मुहूर्त नाही. 10 दिवस नंतर साखरपुडा आणि मग लग्न. बाबा, पण तिच्या घरच्यांनी तर मला बघितलं पण नाही. तर काय झालं? त्यांनी मला बघितलं आहे. रोहिणीचे बाबा आणि मी लहानपणापासूनचे मित्र आहोत. हे सगळं तर तुमच्यासाठी. बाकी आम्ही तर आधीच ठरवलं होतं की तुझं आणि रोहिणीचं जुळवायचं. सुमित यापुढे काहीच बोलला नाही आणि बेडरूममध्ये जाऊन बसला. सुमितला स्वतःवर खूप राग येत होता. त्याची चूक त्याला कळली होती, पण नेमकं करायचं काय आता? दुसऱ्या दिवशी सुमितने केवढाला फोन केला, पण ती सारखं त्याचा कॉल कट करत होती. पण शेवटी मी ठरवलं. मला पण करमत नव्हतं, पण हे समजेल मला. त्याआधीच मी खूप मोठी चूक करून बसलो होतो. लग्नाची वेळ जवळ आली होती. त्या दिवशी घरी पाहुणे आले होते आणि मी दुपारी घरी पोहोचलो. आणि बाकीचं सगळं तुला आता माहिती आहेच. त्यानंतर रोहिणीने बोलायला सुरुवात केली. या 2 दिवसात काय घडलं ते तुला माहीत नव्हतं. सुमित, मी खूप खुश होते. सगळं खूप लवकर झालं. तुझं असं भेटणं, मग लग्न. पण कोणाला ठाऊक होते की सगळं टेम्पररी होतं. त्या दिवशी मी कामावरून घरी जात होते तेव्हाच बहिणीचा कॉल आला आणि मग मला कळलं की तू लग्नाला नकार दिलास. खूप वाईट वाटलं, पण तो आधी पण कधी लग्नासाठी होकार दिला नव्हता. पण मला खूप धक्का बसला हे ऐकून. मी हेच विचार करत त्या दिवशी गाडीत चढले. सारखं डोक्यात हेच चालू होतं. मी दारावर थांबले होते. विचारामुळे डोकं खूप भारी झालं होतं. तेव्हाच परत बहिणीचा फोन आला की आईला हॉस्पिटलला घेऊन गेले आहेत. पाहुणे सगळे निघून गेले. बाबा पण खूप टेन्शनमध्ये आहेत. ताई, तू लवकर ये. तेव्हाच अचानक माझा पाय सरकला आणि मी गाडीतून पडले. इथंच जिथं तू पडलास, मला पण तिथेच लागलं जिथं तुला लागलं आहे. तुला वाचवण्यासाठी मी होते,
पण मला वाचवण्यासाठी कोण नव्हतं. रोहिणी, माफ कर मला. सुमित असं म्हणत तिच्या पायात पडला. हात जोडून रडू लागला. चुकी जितकी तुझी आहे तितकीच माझी पण आहे. मी पण विचार करायला हवं होतं, थांबायला हवं होतं. पण सोड, आता काय फायदा विचार करून, हे मला आधी करायला हवं होतं. रोहिणीने सुमितचा हात धरला आणि त्याला कळावर खाली बसवला आणि येऊन त्याच्या बाजूला बसली. सुमित, काही वस्तू आपल्या हातात नसतात, ते फक्त होऊन जातात. तू विचारत होतास ना की माझी काय इच्छा आहे. हे ऐकता सुमित रोहिणीकडे पाहू लागला. मला जगेपर्यंत तुझ्यासोबत राहायचं होतं, तुझ्या मिठीत. कारण ज्या दिवशी तू माझ्यासोबत पहिल्यांदा बोललास तेव्हाच मला तुझ्यासोबत प्रेम झालं आणि मी तुझा जीव नाही, माझ्या प्रेमाला वाचवलं. मी अपूर्ण आहे सुमित, पण माझं प्रेम पूर्ण आहे. सुमित, बस आता, पुढे काय विचार करू नकोस आणि काही बोलू नकोस. बस, जे काय आज झालं ते सगळं इथं सोडून घरी जा. रोहिणीने प्रेमाने सुमितच्या चेहऱ्यावर हात फिरवला आणि दुसऱ्या क्षणी ती अदृश्य झाले. सुमित घरी आला. अरे, हे काय झालं? फोन पण बंद आहे तुझा. अरे, हे रक्त कसं काय झालं? अहो, ऐकता का? आईने बाबांना हाक मारली. सुमित, हे काय झालं? बाबा म्हणाले, काही नाही बाबा, बस ते ॲक्सिडेंट झालं. बस थोडंसं लागलं आहे, जास्त काही नाही. सुमित म्हणाला. काय जास्त नाही लागलं? रक्त बघतो. आई म्हणाली. आई बाबा बोलत होते. आईने जखम पुसून त्यावर पट्टी बांधली. पण सुमित नुसतं रोहिणीच्या विचारात होता, त्याला दुसरं काहीच ऐकू येत नव्हतं. सुमित उठून बेडरूममध्ये येऊन झोपला. गाडीच्या हॉर्नचा आवाज ऐकू येत होता. तो रुळावर धावत होता आणि गाडी त्याच्या मागे वेगाने धावत होती. सुमित घामाघूम झाला होता. अचानक तो खाली पडला आणि गाडी त्याच्या वरून निघून गेली. सुमित घाबरून उठला. स्वप्न होतं. सुमित म्हणाला, बघ केवढा आली आहे. हो, आलो आई. सुमित बाहेर आला. सुमित, काय झालं अचानक, कसं सगळं? सकाळी कॉल केला होता मी, तू झोपलास. आईने फोन उचलला आणि कळलं की असं झाले. आता सांगशील नक्की काय झालं? केवढा बोलली. काही नाही ग, ते काल येताना एक गाडीसोबत टक्कर झाली म्हणून थोडं लागलं. बस, सोडतो. बस, मी फ्रेश होऊन येतो. दुपार झाली. आई, मी निघते. थांब, मी येतो सोडाय. सुमित म्हणाला. काही नको, मी जाते, तू आराम कर. केवढा, अगं ऐक, येतो मी. नको म्हटलं ना. बस मग. केवढा घरी निघून आली. दिवस असे जात होते. त्या दिवसनंतर सुमित खूप शांत झाला. सारखं तो रोहिणीच्या विचारात असायचा. रात्रंदिवस फक्त हेच विचार करत बसायचं की रोहिणीसाठी काय केलं पाहिजे. पण त्याला काही सुचत नव्हतं. एक दिवस सुमित केवढासोबत बसला होता. केवढा कधीची बडबड करत होती. मध्ये सुमित बोलला, रोहिणी. सुमित, काय बोललास तू? केवढा म्हणाले. सुमित काय बोलेन त्याआधीच केवढा बोलले. बघ सुमित, काय आहे ते स्पष्ट सांग. गेल्या काही दिवसात मी बघते की तुझं बोलणं वागणं बदललं आहे. नेहमी तू कसला तरी विचार करत असतो. सांग ना मला, काय झालं आहे? सुमित केवढ्याला बघत होता आणि बघता बघता रडू लागला. केवढा सुमितला असं रडताना बघून बोलली, हे सुमित, अरे काय झालं, रडतोस का? सुमित, शांत हो. सुमित केवढ्याला मिठीत घेऊन खूप रडला. केवढा, मला काही सुचत नाही की काय करू. सुमित, सांगशील काय झालं आहे? केवढा, मला ना असे वाईट विचार येत असतात. सारखे असे स्वप्न येतात की मी रेल्वेच्या पुढे धावते आणि गाडीने मला उडवलं. सुमित, बघ काही नाही होणार, तसं मी आहे ना सोबत. असं काहीच होणार नाही, शांत हो. शांत. त्या दिवसानंतर सुमितने कधीच तो विषय कोणासमोर काढला नाही, पण त्याच्या मनातून ते सुटलं पण नाही. बघता बघता लग्नाची वेळ आली. आज सुमित आणि केवढाचं लग्न होतं. अगदी थाटामाटाने लग्न झालं आणि केवढा सुमितच्या घरी आली. रात्रीचे 2:30 वाजले होते. केवढा झोपली होती. सुमितला सारखं रोहिणीचा विचार येत होता. सुमित उठला आणि घराबाहेर निघून आला. सुमित रोहिणीला भेटण्यासाठी रुळाजवळ आला. रोहिणी तिथेच बसली होती. आलास? मला वाटलंच होतं की आज येशील तू. कॉंग्रॅच्युलेशन सुमित, हॅपी मॅरिड लाईफ. थँक्यू रोहिणी, तू नसतीस तर हे शक्य झालं नसतं. पण तुला अजून मुक्ती मिळाली नाही. मी असं काय करावं म्हणजे तुला मुक्ती मिळेल? सुमित म्हणाला, तू माझं प्रेम आहेस
आणि माझ्या प्रेमाला त्याचं प्रेम मिळाले यातच मला समाधान आहे. तू आता जास्त काय विचार करू नको. मला मुक्ती मिळाली आहे. तू येण्याची वाट मी बघत होते. तू आलास, आता मी मोकळी जायला. तुला सुद्धा थँक्यू. तुझ्यामुळे मी पण यातून मुक्त झाले आणि आता केवढ्यासोबत सुखाने संसार कर. निघते मी, काळजी घे, बाय. इतके बोलून रोहिणीचा प्रकाश आकाशाच्या दिशेने गेला. सुमित तेच पाहत होता. पहाट झाली. सुमित पाणवलेल्या डोळ्याने घरी आला. केवढा अजून झोपली होती. तिच्या कपाळावर त्याने किस केले व तो झोपी गेला. आणि मग केवढा सुमितचा संसार चालू झाला. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.